नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी पेगलवाडी रस्त्यांची पाहणी करत प्रशासनाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले। परतीच्या पावसामुळे रस्त्यांची झालेली बिकट अवस्था पाहून त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। विशेष म्हणजे गावातील समस्यांचा व्हिडिओ बनवून प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणणाऱ्या 2 चिमुकल्यांचा आदित्य ठाकरे यांनी यावेळी सत्कार केला। पाहणी दरम्यान पेगलवाडीतील शाळेची दुरावस्थाही समोर आली। 3 वर्ग एकाच खोलीत भरत असल्याचं निदर्शनास आलं। यावर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत आमदारांसाठी 18 कोटींची स्पेशल केस करता त्याचप्रमाणे शाळेच्या प्रश्नांकडेही लक्ष द्या अशी मागणी केली। रस्ते आणि शिक्षणाच्या सुविधांवर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचं यावेळी बघायला मिळालं। आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत। इथे आम्हाला सांगण्यात येत आहे की आपण कुंभसाठी पुढच्या वर्षीसाठी मोठा खर्च करत आहोत। 2 लहान मुलांनी शाळेतल्या मुलांनी स्मिता हिचं नाव आदित्य, या दोघांनी व्हिडिओ बनवून देशभरात आपण पाहतोय एक वेगळी जी काही मोहीम चालवली आहे, विद्यार्थ्यांनी चालवलेली आहे। देशभरातल्या गावागावात विद्यार्थी येतात पुढे आणि आपल्या शाळेबद्दल जी काही स्थिती आहे रस्त्याची असेल गावाची असेल त्याच्याबद्दल बोलतात। एबीपीची छत्री काल आम्ही आल्यानंतर काल रात्री आम्ही पाहत होतो, काल रात्रीपासून डागडुजी सुरू झाली। आज आम्ही येणार रक्त दौऱ्या म्हणून कालपासून डागडुजी सुरू झाली। सकाळी कलेक्टर येऊन गेले, आमदार येऊन गेले, पण जे येऊन गेले ते तिथेच गावाच्या दाराआड येऊन गेले। आज ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तिथे आपण पहा परिस्थिती काय आहे। मी प्रेसला विनंती करीन, मी इथून थोडं पुढे निघाल्यानंतर आपण या रस्त्याची पूर्ण हाल जे आहेत ते पाहावे। त्यानंतर इथून बांधावरनंही लहान मुलं चालत जातात, अनेकदा अनवाणी चालत जातात, कारण चपला आहेत त्या देखील फाटतात। आणि तिथे आम्ही पहिले शाळेत गेल्यानंतर पाहिलं तर शाळेमध्ये वर्गखोल्या नाही आहेत, बाथरूम नाही आहेत। एका मंदिराच्या परिसरात एक वर्गखोली बसली होती, दुसरी वर्गखोली आहे, तिथे 3 वर्ग एकत्र बसतात। अक्षरशः शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल आहे। मुख्यमंत्री महोदय, आपण जर पाहत असाल तर जसं अक्षरशः डोल्यांमधून लोकांना वरती खालती न्यायला लागायचं। मी येत होतो म्हणून रस्ता पहिला कच्चा बनवत होता। म्हणजे अनेक वर्ष आपण पाहतोय की सरकार येतात, सरकार जातात, लोकप्रतिनिधी येतात जातात, बदलतात, पण परिस्थिती का बदलत नाही। आणि परत एकदा मी हेच सांगेन की जसं ही स्पेशल केस एका मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आमदारासाठी साखर कारखान्यासाठी केली, तसं ह्या रस्त्यासाठी असेल, राज्यातल्या शाळांसाठी असेल, स्पेशल केसेस सगळीकडे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, पैगलवाडी।